ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मनसेकडून मागच्या वेळेस जे बँकांच्या विरोधात आंदोलन घेतलं होतं त्यानंतर आता राज ठाकरेंनी नवीन ट्विट केलंय, ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती राज्य सरकार शाळांमध्ये पहिलीपासून सक्ती करणार आहे, त्याला आमचा विरोध असेल अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलेलं आहे. यावरती तुमची काय प्रतिक्रिया? सगळ्यात अगोदर तर राज्य शासनानं इयत्ता 5वीपर्यंत एका जी देशामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी, या भाषेला एक उपलब्धी करून देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानार्जनाकरिता एक मोठी उपक्रम राबवण्याचा जे निर्णय होत आहे, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर सरकारने विद्यार्थ्यांना पूर्ण हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. ह्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो, कष्टकरी जनसंघ आणि हिंदुस्तान मजदूर संघाच्या वतीनं. आणि त्याचबरोबर आपण एका व्यक्ती राज ठाकरेंबद्दल बोललात. राज ठाकरेंच्या बाबतीत मला सांगायचं तर राज ठाकरेंनी ज्या प्रकारे वक्तव्य ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटद्वारे राज ठाकरे हे विद्यार्थी विरोधी, ज्ञानार्जनाच्या विरोधी, त्याचबरोबर ह्युमन डिग्निटीच्या विरोधी आहेत का? आणि म्हणून राज ठाकरेंच्या ज्या भाष्याचा, ट्विटचा आणि हिंदीला विरोधाचा मी राज ठाकरेची निंदा करतो, राज ठाकरेचा निषेध करतो. आणि राज ठाकरेंना ज्या भाषेत सांगायचं झालं तर राज ठाकरे ज्या प्रकारे संघर्ष हा शब्द वापरत आहेत, त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या धमक्यांना संविधान उत्तर असेल, संविधानातून उत्तर दिलं जाईल. कारण ह्या देशाची संस्कृती आहे. या देशामध्ये संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, ज्ञान हे पैगे बरवा. त्याचा अर्थ राज ठाकरे ज्ञानच ईश्वर आहे. आणि जेव्हा बालवयामध्ये ज्ञान करण्याची संधी एका अधिकच्या भाषेची राज्य सरकारच्या वतीनं होत आहे, तेव्हा अशा ज्ञान अर्जनामध्ये आपण अडथळा होत आहात. मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, काय तुमच्या पार्टीच्या खिशातून आमच्या विद्यार्थ्यांना, मग मराठी भाषिक कुटुंबातले विद्यार्थी असो, गुजराती भाषिक कुटुंबातले, हिंदी भाषिक कुटुंबातले विद्यार्थी असो, तुमच्या पार्टीच्या किंवा तुमच्या व्यक्तिगत खिशातून ही भाषा शिकण्याचे पैसे जाणार आहेत का? हे दुःख कशाचं? आता तरी बस करा. अरे नेत्यांची लेकरं शिकावीत तर इंग्रजीमध्ये, आणि कष्टकऱ्यांची, कार्यकर्त्यांची, मजुरांची शिकावीत तर ती वर्नॅक्युलर लँग्वेजच्या भाषेमध्ये, म्हणजे प्रांतीय भाषेमध्ये. ही कोणती नीती आहे? आणि विद्यार्थ्यांनी अधिकचं ज्ञान अर्जन करू नये, त्यासाठी अडथळा म्हणून उभं राहावं. भाषेच्या नावावर सांप्रदायिक तुम्ही किती आहात हे आता दुसऱ्यांदा दिसून आलं. आता तर तुम्ही बालकांच्या हक्कापर्यंत पोहोचलात. देख लेंगे राज ठाकरे, हिंदी पढ़ने के बारे में तुम में है कितना दम रोकने का. हम भी दिखा देंगे कि हिंदी पढ़ने के बारे में भारत का संविधान हमारा साथ देगा, और जो छात्रों के पढ़ाई के विरोध में आएगा वो जीतेगा या छात्र जीतेंगे वो भी हम देख लेंगे. तुम्हाला याच्या अगोदर अनुभव आलेला आहे. तुम्ही म्हणालेला आहात स्वतःच बँकेच्या याच्या बाबतीमध्ये. कारण लक्षात ठेवा, लोकांना आज जास्तीत जास्त सुविधा, जास्तीत जास्त संधी, जास्तीत जास्त ज्ञानार्जनाची संधी, रोजगाराची संधी हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण कुणी सुद्धा अडथळा होऊ नये हे महत्त्वाचं असताना आपण ज्ञानार्जनामध्ये अडथळा ठरत आहात. म्हणून राज ठाकरेंचा तीव्र तीव्र निषेध. आणि सरकारने ही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी राज ठाकरेच्या पार्टीकडून गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी करण्याचा प्रयत्न झाला तर न्यायालयात सुद्धा धडकू. त्याचबरोबर लोकतांत्रिक मार्गाने सुद्धा पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून आणि सर्वंकष या
सर्वंकष राष्ट्रहितासाठी राज ठाकरेच्या विरुद्ध उभं सुद्धा राहू, अशी सुद्धा डंके की चोट पे राज ठाकरेला चुनौती. जी.आर. काढल्यानंतर त्यांनी असं ते म्हटलेत असं की हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीची करण्यात आलेली आहे. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, मी स्वच्छ शब्दात सांगतो, अशी सुरुवात जी आहे ती त्यांनी त्यांच्या ट्विटमधून केली. राज ठाकरे बियाला सुद्धा राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेमध्ये नाही, बियाला सुद्धा लोकसभेमध्ये नाही. नोंदणीकृत पक्ष खूप आहेत, परत मला कुणाचा अपमान करावा वाटत नाही आणि करायचाही नाही, गलोगलीला आहेत. याचा अर्थ आपण राजकारण करावं, परंतु चुकीच्या अर्थानं करू नये. काय करणार तुम्ही, काय करू शकता तुम्ही? बघू, एका शाळेवर आडवं येऊन दाखवायचं. मां कसम, भारत के संविधान की कसम, प्रभु श्री राम की कसम, एक स्कूल के अंदर राज ठाकरे आड़ा आ जाए कि हिंदी न पढ़ाए, उस दिन देख लेंगे. और मेरे सांस में सांस है, जब तक राज ठाकरे जैसे कितने भी एलिमेंट आ जाए और छात्रों के आड़े आने की कोशिश करे तो सांस में दम है और सांस मेरे में ताकत है. जब तक पुरजोर मैं जिंदा रहूं या मरूं, लेकिन राज ठाकरे के ये नीति को मैं हरगिज पूरा नहीं होने दूंगा. की भाषावर प्रांत रचना झाली, इतक्या वर्ष टिकली, मग दुसऱ्या भाषा राज्यांवरती का लादल्या जात आहेत, असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला. राज ठाकरे, मला म्हणायचं नाही, ते काय म्हणतात, अर्ध्या हळकुंडानं पिवळं झाल्यासारखं ज्ञान पाजवण्यासाठी आपण अगोदर प्रांतीय रचना, हे डिमार्केशन ऑफ लँड, हा एक मुद्दा एका कारणासाठी अपेक्षित आहे. याचा अर्थ ज्ञानार्जन रोखण्यासाठी, ज्ञानार्जनाला इंजंक्शन आणण्यासाठी, ज्ञानार्जनाला मनाई हुकुमासाठी, ज्ञानार्जनाला जे आहे खतरा निर्माण करण्यासाठी ती केलेली नाही आहे. त्याच्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेव्हा आपण प्रांतवार विचार किंवा म्हणजे भाषेवर आधारित राज्याची रचना या विषयावर बोलताना त्याच्यासाठी सखोल ज्ञान प्राप्त करावं. त्याचबरोबर आपण कोणताही एखादं कोटेशन देताना आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान मिळाले का, आपण इतरांना दिल्यानंतर त्यावर काय काय डिबेट होऊ शकते याचाही विचार करावा. त्यामुळं राज ठाकरेंना जे आहे प्रांतीय रचना जी आहे त्याचं ज्ञान पूर्ण आहे असं मला वाटत नाही. ते असं म्हणतायत की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाहीत, आमच्यावरती इतर भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका, आणि जेव्हा शाळांमध्ये ही पुस्तकं वाटली जातील तेव्हा आम्ही विरोध करू. त्याचसोबतच दुकानांमध्ये ही पुस्तकं जेव्हा वितरित केली जातील त्यावेळी देखील आम्ही त्यांना विकू देणार नाही. म्हणजे काय आता दुकानदारांकडून काय तिथे टोल आहे का दुकानदाराकडून? अरे कुठंतरी काहीतरी विचार करा यार, कुठंतरी काहीतरी विचार करा यार, कुठंतरी काहीतरी विचार करा यार. लक्षात ठेवा, पुस्तकाच्या दुकानावर प्रसिद्धीसाठी एखाद्या दुकानदाराला सांगून आम्ही येतो, मारल्यासारखं करतो, तू कर रडल्यासारखं, एखाद्याला टार्गेट कोणी करू शकेल. परंतु सार्वजनिकपणे कोणत्याही पुस्तकाच्या दुकानावर जाऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला तर टक्कर भारताच्या संविधानाला पूर्णपणे अंगीकृत केलेलं संघटन हिंदुस्तान मजदूर संघ, कष्टकरी जनसंघ या संघटनांशी आहे. आणि भारताच्या संविधानाच्या याच्यानं दाखला देत मी तुम्हाला सांगतो, ना तर राज ठाकरेचा एकही कोणी गुंडगिरी करण्यासाठी शाळेच्या गेटमध्ये पाय ठेवू शकणार नाही आणि दुकानावर जाऊन गोंधळ करू शकणार नाही. त्याचे परिणाम जे आहेत ना ते समजून जातील. आणि कार्यकर्त्यांना वापरू नका, कार्यकर्त्यांना वापरू नका, कारण ते कार्यकर्ते असतात ना ते खूप प्रामाणिक असतात. त्यांना ना गुन्हा दाखल होणे, जेलमध्ये जाणे, त्याच्यानंतर कुटुंबाला त्रास होणे हे नवीन मुलांना माहिती नसते. स्वकुटुंबातल्या लेकरांना पाठवा, नंतर समजतंय. स्वकुटुंबातल्या लेकरांना पाठवा, नंतर समजतंय. इतरांच्या लेकरांना एका अधिकच्या भाषेचं ज्ञान मिळत असताना एवढी जळजळ कशासाठी? अरे भाषेवर दुकानदारी होऊ शकत नाही, भाषेवर ज्ञानार्जन होऊ शकतंय. आणि त्यातल्या त्यात हिंदी भाषेवर कोणत्या भाषेला विरोध नाही आहे. आणखीन एखाद्या भाषेचं ज्ञानार्जन करण्यासाठी मागणी करावी ना. पाली भाषेवर ज्ञानार्जनाची मागणी करावी, संस्कृत भाषेवर ज्ञानार्जनाची मागणी करावी, काय वाईट आहे?
परंतु त्या पुढं जाऊन अशा प्रकारचं म्हणजे भाषीय राजकारण करून दुकानदारीसारखं मला नाही आवडत. बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीचं त्यांनी आंदोलन थांबवलं होतं. ते आंदोलन थांबवल्यानंतर सरकारनं ज्या पद्धतीने नवीन निर्णय घेतला त्याच्या विरोधात आता राज ठाकरे पुढे आलेले आहेत. त्याच्या विरोधात आता आंदोलनाचा इशारा एकंदरीत दिला आहे. मराठी भाषेची पुस्तकं वाटली जातील तर ते आम्ही थांबवू, शाळांमध्ये जाऊन आम्ही विरोध करू. याकडे कशा पद्धतीने पाहताय? ज्यावेळेस बँकांमध्ये मराठी भाषा सक्ती करावी असा वारंवार त्यांचे मनसैनिक जाऊन तोडफोड करत होते, जाब विचारत होते, त्यावेळेस देखील तुम्ही विरोध केला होता. आता मग तुमची भूमिका कशा पद्धतीने असेल या संदर्भात? आमची भूमिका जशाच तसे म्हणजे आमची भूमिका संविधानानं उत्तर आहे. आमची भूमिका लोकशाहीच्या पद्धतीनं त्यांचा रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा विरोध करू. आमची भूमिका त्यांना ज्या प्रकारे बँकेमधल्या प्रकरणात जशी माघार घ्यावी लागली, मग ते आमचे तुम्हाला सांगितलं ते गाणं मला रिपीट करायचं नाही, राज की बात बताए उदयजी, राज की बात बताए उदयजी, ते आम्हाला बोलायचं नाही आहे. किंवा परत तुम्हाला सांगतो, कोणीही मी तुम्हाला सांगितलं ना, मग उत्तर भारतातला माणूस प्रभू श्रीरामाला मानतो, महाराष्ट्रातला माणूस प्रभू श्रीरामांना मानतो. असं नाही आहे की कोणत्या प्रांतात जन्माला आलं म्हणून तिथे श्रद्धा आणि भावना कमी होतात म्हणून. इथेही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, काश्मीरला मानतात, कन्याकुमारीला मानतात, भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात आणि तेवढी श्रद्धा ठेवतात, तेवढ्याच संविधानाचा आदर ठेवतात. त्याच्यामुळे राज ठाकरेंचे हे विचार अत्यंत कूपमंडू आहेत, अत्यंत ठेंगणे आहेत, किळसवाने आहेत, असंविधानिक आहेत आणि त्याचबरोबर घृणा येण्यासारखे आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरेच्या विरुद्ध सगळे पालक राहतील, सगळे शिक्षक राहतील, सगळे विद्यार्थी राहतील, सगळे अकॅडमिशियन राहतील, सगळे साहित्यिक राहतील, सगळे अभ्यासक राहतील, सगळे पत्रपंडित राहतील आणि त्यासोबतच कष्टकरी जनसंघ, त्याचबरोबर हिंदुस्थान मजदूर संघ डंके की चोट पे यांच्या विरोधात राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की राज ठाकरेंनी हिंदी सक्तीवरती ट्विट केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी विरोध केला आहे, परंतु त्यांच्या विरोधात सर्व साहित्यिक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, शाळा संचालक असतील, सर्व त्यांच्या विरोधात राहतं, अशी प्रतिक्रिया जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.